ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारमधल्या बैठकी संदर्भातली बातमी। सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू असलेल्या या बैठकीमध्ये ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत। सगळे सोयरेबाबत अनेक खोट्या नोंदी झालेल्या आहेत आणि त्या रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केलेली आहे। 80% मराठा ओबीसीत घुसवण्यात आल्याचं बोललं जात आहे असंही शेंडगे म्हणाले। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सूरज, ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं यावेळेला कळतंय, काय सुरू आहे बैठकीत? विशाल, नक्कीच एकूणच ओबीसी नेते हे या बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत। अनेक खोट्या नोंदी या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती ही त्यांच्याकडनं सांगितली जात आहे आणि त्यावरूनच एकूणच खडाजंगी ही पाहायला मिळत आहेत। जो सगळे सोयरेंचा जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे हा देखील रद्द करण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या संदर्भात श्वेतपत्रिका ही लवकरात लवकर काढावी असं देखील मागणी ही तिथल्या प्रतिनिधींकडनं करण्यात आलेली आहे। सगळे सोयरेची जी मागणी आहे ती न्यायालयात नेमकी टिकेल का असा प्रश्न देखील त्यांनी सरकारला करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणबी नोंदीवरती श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे महत्त्वाचं म्हणजे ज्या नोंदी या ज्या सापडण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या आधार आणि पॅन कार्डला लिंक करा या संदर्भातल्या सूचना या देखील करण्यात आलेल्या आहेत। एकूणच अनेक घडामोडी या ओबीसी संदर्भातल्या आतमध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे। जे संपूर्ण ओबीसी नेते त्या ठिकाणी जमलेले आहेत हे आपल्या परीने आपली बाजू ही सरकार समोर मांडताना पाहायला मिळत आहेत आणि या संदर्भात जो निर्णय सरकारने घेतलेला आहे हा त्वरित थांबवावा। 27 तारखेपर्यंत ज्या नोंदणी सुरूचं प्रमाण ठेवण्यात आलेलं आहे ते देखील थांबवावं अशी मागणी ही ओबीसी नेत्यांकडनं करण्यात आलेली आहे। या एकूणच बैठकीत प्रकाश शेंडगे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होते। तर छगन भुजबळ यांनी देखील काही डाटा हा सोबत आणला होता तो सरकारपुढे मांडला असल्याची देखील माहिती मिळते। त्याचबरोबर नक्कीच या बैठकीत सुरू असलेल्या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष देखील अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।